शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये मे महिन्यात जून महिन्यात ढगाळ वातावरण असेल किंवा पावसाळा सुरू होत असेल, त्यावेळेस गावाच्या काठला असणाऱ्या घरात किंवा शेतामध्ये असलेल्या गोठ्यावर किंवा घरी आपल्याला लाईट लावल्यानंतर संध्याकाळी अशा प्रकारे पकड्या ज्या असतात, ह्या पकड्या भरपूर आपल्या उडायला दिसतात. मग घरातील सर्व लाईट आपल्याला बंद करावी लागतात. तर त्यासाठी सर्वात सोपा आणि चांगला उपाय म्हणजे आपण काय करायचं, तर असा एखादा कागद घ्यायचा. हा कागद आता पेपर आपला हे वर्तमानपत्र घेतला, याला आपण जे आपलं भाजी फोडणी देतो हे गोडे तेल ज्याला आपण म्हणतो ते तेल घ्यायचं आणि ते तेल घेतल्यानंतर याच्यावर असं शिंपडायचं. शिंपडल्यानंतर हा कागद आहे हा लाईटापोशी अशा प्रकारे असा लोंबकळत असा बांधून टाकायचा या लाईटापोशी आणि जास्तीत जास्त जवळ बांधण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून अर्धा फूट 1 फुटाच्या अंतरावर. आणि त्याच्यानंतर आपल्याला साधारणतः त्याच्यानंतर आपल्याला ह्या ज्या पकड्या आहेत ह्या जास्तीत जास्त अर्ध्या मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण पकड्या ज्या असतात या कागदाला चिपकतात आणि चिपकल्यामुळे काय होते माहिती आहे का, आपल्याला एकही पकडी आपल्याला इथं दिसत नाही आणि सर्व पकड्या इथून नास्तोनाबूत होतात. आता बघा, आता मगाशी आपल्याला अर्ध्या मिनिटाखाली किती होत्या पकड्या आणि आता पकड्यांचं प्रमाण किती कमी झालं हे आपण आता लाईव्हमध्ये इथं बघत आहोत. तर आपण इथं बघूया कशा प्रकारे पकड्या चिपकलेल्या आहेत. हे बघा, इथं अशा प्रकारे पकड्या पूर्ण चिपकलेल्या आहेत, दोन्ही साईडला चिपकलेल्या आहेत चांगल्या एकदम. आपण आणि मोजक्याच पकड्या आता इथं आपल्याला उडायला दिसत आहेत आणि अशा प्रकारे पूर्ण तेलाला चिपकल्यामुळं आपल्याला इथं पकड्यांचं प्रमाण फार कमी दिसत आहे आणि काही वेळानंतर 1 ते 2 मिनिटानंतर सर्व पकड्या इथं आपल्याला चिपकलेल्या दिसतील. तर अशा प्रकारे आपण इथं पकड्यांचं प्रमाण कमी झालेलं दिसत आहे आणि आता अजून 1 मिनिटाकडे सर्व पकड्या ज्या आहेत ह्या आपल्याला चिपकलेल्या दिसतील.